ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहोत आणि भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर काही भाष्य करत आहोत, काही विचार विनिमय करत आहोत आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व समृद्ध करत आपण हे तत्त्वज्ञानही जाणून घेतो आहोत। अर्जुनाच्या निमित्ताने भगवंतांनी जो उपदेश केला आहे तो फक्त अर्जुनासाठी नाहीच आहे, मुळी तो आपल्या सगळ्यांसाठी आहे। माणूस म्हणून जो कोणी जन्माला आला त्या प्रत्येकाला जर का आपलं कल्याण करून घेण्याची खरोखर तळमळ असेल, इच्छा असेल, जिज्ञासा असेल तर त्या प्रत्येकासाठी ही भगवद्गीता आहे। आणि ही भगवद्गीता आपल्याला कशी फलप्रद होणार आहे याचाच आपण अधिक सूक्ष्मतेने अधिक बारकाईने विचार करतो आहोत। आणि असं करत करत जवळजवळ आपले 136 भाग झालेले आहेत आणि आपण आता 18व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलो आहोत। कलशाध्याय 18वा अध्याय हा कलशाध्याय आहे किंवा त्याला एकाध्यायी गीता असंही म्हटलेलं आहे। सगळे अध्याय वाचायला वेळ नसेल तर केवळ 18वा अध्याय वाचलात तरीसुद्धा या सगळ्या आधीच्या 17 अध्यायाचं सार त्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणाने गवसेल असा तो 18वा अध्याय आहे आणि म्हणून आपण त्याचा आणखीन सखोल अभ्यास करणार आहोत। आपल्या आता मागच्या भागामध्ये साधारण 9 श्लोक झाले होते आणि त्या 9 श्लोकामध्ये आधी अर्जुनाने प्रश्न विचारला होता की संन्यास म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय, याच्यातला नेमका फरक काय आहे, याच्यातलं अंतर काय आहे, याच्यात भेद काय आहेत हे मला तुम्ही समजावून सांगा। आणि भगवंतांच्या आवडीचाच विषय असल्यामुळे भगवंत अतिशय खुलून आता उत्तर द्यायला तयार झालेले आहेत आणि भगवंत म्हणतात, सांगतो ना, काम्यानां कर्मणान्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः। समाजातली जी वेगवेगळी लोकं आहेत, म्हणजे कवी आहेत, विचक्षण आहेत, पंडित आहेत, इतर लोक आहेत, अशा सगळ्या लोकांची मतं भगवंत सांगतायत। पण हे सगळं सांगून झाल्यावर परत म्हणतायत की माझं मत निश्चित मत जे आहे, माझं निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम, माझं निश्चित मत सांगतो। आणि हे सांगताना भगवंतांनी त्या त्यागाचे, त्या संन्यासाचे 3 प्रकार आपल्याला सांगितले। म्हणजे तामस त्याग आहे, राजस त्याग आहे आणि सात्विक त्याग आहे। ह्याच्यामध्ये हे सांगताना भगवंत म्हणाले होते, आपल्याला आठवत असेल, नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागस्तामसः परिकीर्तितः। हा तामस त्याग झाला। नियतकर्माचा कधीही त्याग करायचा नाही
किंवा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याचा कधीच त्याग खरं तर करायचा नसतो. म्हणजे असं होतं का कधी की खूप पाय दुखत आहेत आणि म्हणून मग पायच तोडून टाकले, असं होईल का? हा त्याग आहे, हा तामस त्याग झाला. त्यामुळे असा कुठलाच त्याग करायचा नाही आहे किंवा अतिरेकी किंवा अति टोकाला जाऊन कुठलीही गोष्ट टाकायची नाही आहे, कुठलीही गोष्ट तोडायची नाही आहे. याला तामस त्याग म्हटलं होतं. त्याच्यानंतर राजस त्यागसुद्धा पाहिला होता आपण. राजस त्याग म्हणजे काय? दुःखमित्येव यत्कर्म काय क्लेश भयात् त्यजेत सकृत्वा राजसं त्यागं नैव त्याग फलं लभेत. कार्य तर सुरू केलं पण मध्येच विघ्न आली म्हणून सोडून दिलं. हा राजस प्रकारचा त्याग आहे. मात्र सात्विक त्याग कशाला म्हटलेलं आहे? कार्यमित्येव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन. करायलाच पाहिजे असे काही गोष्टी आहेत, नियत कर्म करायलाच पाहिजे. मग त्याच्यात काय सोडायचे? संग आणि फळ याचाच त्याग करायचा आहे. 2 गोष्टींचा त्याग आहे. संग म्हणजे आसक्ती, मीपणाचा त्याग करायचा आहे आणि फलाच्या इच्छेचा, त्या कामनेचा त्याग करणं हा सात्विक त्याग असं आपण पाहिलं होतं. हे 3ही प्रकारचे त्याग पाहिल्यानंतर आता आज आपण पुढच्या भागामध्ये पुढचे काही श्लोक बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये खरा त्यागी कोण? त्यागाचे तर आम्हाला 3 प्रकार कळले, पण नेहमीच आपली अशी फसगत होते किंवा आपली अशी गफलत होते की आपल्याला सिद्धांत कळतात पण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन किंवा त्याचं उदाहरण पाहिल्याशिवाय आम्हाला नेमकं काही ध्यानात येत नाही. अगदी 2ऱ्या अध्यायापासून पाहतो आहे आपण. भगवंतांनी पुष्कळ सांगितलं होतं. म्हणजे आत्म्याविषयी, देहाविषयी सगळं सांगून झाल्यावर परत अर्जुन विचारतोय की असा कोणी माणूस असतो का? स्थितप्रज्ञस्य का भाषा? मला उदाहरण तरी सांग. आणि भगवंतांनी पुढचे 18 श्लोकामध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगता सांगता आपल्यालाही तो एक बोध केलेला आहे की कसं वागायला पाहिजे, आदर्श पुरुष कसा असायला पाहिजे. आता देखील त्याग म्हणजे काय हे सांगताना खरा त्यागी कोण आहे? खरा त्यागी मनुष्य असतो तरी कसा? आम्हाला निदान सांगा तरी आम्ही त्याच्या जवळपास पोचण्याचा प्रयत्न करता येतो आहे का, एवढं तर आपण निश्चितच बघणार आहोत. नाहीतरी सगळ्याच ग्रंथामध्ये म्हणजे भगवद्गीता हा तर अगदी सगळ्याचा आदर्श ग्रंथ आहे. पण पुढच्या म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणा, दासबोधामध्ये म्हणा, आणखीन इतर अनेक ग्रंथामध्ये उत्तम लक्षणंही सांगितली आहेत आणि वाईट लक्षणंही सांगितली आहेत. दासबोधामध्ये मूर्ख लक्षणं सांगितली आहेत, तशी निस्पृह लक्षणं आहेत, उत्तम लक्षणं आहेत, महंत लक्षणं आहेत. म्हणजे असे कोणी आहेत का आमच्या जवळपास, आमच्या बघण्यामध्ये, आमच्या परिचयामध्ये अशी कोणी लोक आहेत का, असे कोणी संत महात्मे आहेत का, हे आम्हाला ताडून बघता येतं. आणि ह्याच्यासाठीच भगवंतांनी इथे सुद्धा त्यागी, खरा त्यागी कसा असतो त्याचं लक्षण सांगताना या 10व्या श्लोकामध्ये काय सांगितले ते बघूया आपण. काय आहे 10वा श्लोक? न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशय. गीतेचं मी नेहमीच वैशिष्ट्य हे सांगते की अतिशय थोडक्यामध्ये पण केवढी लक्षणं सांगितलेली आहेत. नाहीतरी सूत्र त्यालाच म्हणतात असंदिग्धम. त्याच्यामध्ये संदेह नाही आहे, पूर्णपणाने सगळं सार आलेलं आहे. सारतो विश्वतोमुखम असं ते असंदिग्धम अल्पाक्षरम, अतिशय कमी शब्दामध्ये संदेहरहित असं विधान केलेलं आहे. इथे सुद्धा काय सांगतात भगवंत? केवळ ह्या 32 अक्षरामध्ये केवढं वैभव ओतलेलं आहे भगवंतानी. भगवंत म्हणतात, काय म्हणतात? न द्वेष्टी, तो द्वेष करत नाही. कोणाचा? अकुशलं कर्म, अकुशल कर्माचा तो द्वेष करत नाही. आणि कुशल कर्मामध्ये न अनुषज्यते, कुशल कर्मामध्ये अनुरक्त होत नाही, आसक्त होत नाही. आता कुशल कर्म म्हणजे काय आणि अकुशल कर्म म्हणजे काय हे बघणार आहोत. पण आधी आपण शब्दशः अर्थ जाणून घेऊया आणि मग त्याच्या खोलामध्ये शिरूया. असा पुरुष जो आहे त्याला त्यागी म्हटलेलं आहे. आणि असा त्याग केल्यानंतर तो कसा होतो? सत्व समाविष्टो, सत्वामध्ये समाविष्ट झालेला आहे. आणि सत्व म्हणजे काय आहे? तर सत्व म्हणजे स्वरूप आहे. स्वरूपामध्ये जो मुरलेला आहे असा त्यागी सत्व समाविष्टो. आणि अशा माणसाला, अशा थोर विभूतीला
दोन आणखीन विशेषणं वापरली आहेत. मेधावी. मेधा शब्द आपल्याला परिचय द्यायचा आहे. मेधा म्हणजे बुद्धी एवढं माहिती आहे, पण हा मेधावी म्हणजे नेमका कसा असतो? साधा बुद्धिमान, खूप अवॉर्ड मिळवणारा, पारितोषिकं मिळवणारा, संशोधन करणारा असा इथे मेधावी नाही अपेक्षित. इथला मेधावी कसा आहे तेही बघणार आहोत. आणि आणखीन एक विशेषण वापरले जे अध्यात्म मार्गावरचं अतिशय महत्त्वाचं विशेषण आहे, ते आहे छिन्न संशय, ज्याचे सगळे संशय विरून गेले. आपण सगळे सर्वसामान्य प्रापंचिक आहोत. आपल्या मनात अजूनही खूप संशय आहेत, खूप संशय आहेत. कुठलाही अभ्यास सुरुवात करताना, कुठलाही कोर्स सुरुवात करताना, कुठलीही नवीन गोष्ट सुरुवात करताना आधी म्हणजे आपल्या मनात खूप संशय असतात. हे करू का? यांनी सांगितलं आहे म्हणून मी करते, पण ह्याने नक्की लाभ होईल का? या डॉक्टरांकडे जाऊ का? त्यांचा गुण येईल का? खूप संशयच आहे. आणि आपण मागेच पाहिलं आहे, संशयात्मा विनश्यती. जिथे संशय आहे तिथे ज्ञान राहूच शकत नाही. म्हणून असा हा थोर पुरुष कसा आहे? छिन्न संशय, ज्याचे सगळे संशय नाहीसे झालेत. आता हा झाला शब्दशः अर्थ. आता आणखीन आपण ह्याचा सखोल अर्थ किंवा ज्याचा गुह्यार्थ आपण बघणार आहोत. आता बघूया हा कसा आहे. आदर्श आहे, हा उत्तम पुरुष आहे. आणि हा उत्तम पुरुष कसा आहे तर त्याचं आपण आधी सगळंच लक्षणं बघूया. तो बुद्धिमान आहे, तो संशयरहित आहे, सत्वगुणांनी युक्त आहे, आणि त्याला खरा त्याग काय आहे हे समजतं आणि तो तसा वागतो. असा मनुष्य कुठल्याही अकुशल कर्माचा त्याग करत नाही किंवा त्याचा द्वेष करत नाही आणि चांगल्या कर्मामध्ये गुंतूनही पडत नाही. आता कुशल आणि अकुशल आधी बघूया आणि मग पुढचं बघूया. कुशल म्हणजे कल्याणकारक. आपल्याला कुशल शब्द माहिती आहे, आपण एखाद्या गोष्टीत हा माणूस अतिशय कुशल आहे. सुतार कामामध्ये हा कुशल आहे किंवा रांगोळीमध्ये हा कुशल आहे, कलाकृतीमध्ये कुशल आहे. कुशल म्हणजे आपण वाकबगार, पटाईत, सराईत असं म्हणतो. इथे तसाच तोही अर्थ आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन व्यापक अर्थ घेऊया की कुशल म्हणजे कल्याणकारी कर्माचा हा त्याच्यामध्ये आसक्त होत नाही आणि अकल्याणकारी कर्माचा द्वेषही करत नाही. जे कर्म समोर येईल त्याचं स्वागत करतो. आगते स्वागतम कुर्यात गतम न निराश्रयेत. त्यामुळे असंही म्हटलेलं गतम न निवर्तयेत. त्यामुळे प्रत्येक कर्माचं स्वागत करणारा असा आहे. त्यामुळे इथे काय म्हटलेलं आहे, न द्वेष्टी अकुशलं कर्म. हा माणूस आहे अकुशलं कर्मम न द्वेष्टी, त्याचा त्याग करत नाही किंवा त्याचा द्वेष करत नाही असं म्हटलेलं आहे. आणि कुशले न अनुषज्यते, किंवा कुशल कर्म आहे किंवा माझ्या आवडीचं कर्म आहे म्हणून त्याच्यात तो गुंतत सुद्धा नाही, हेच मी करेन असंही तो म्हणत नाही. आपण गृहिणी आहोत, आपल्याही काही व्यवहारामध्ये, संसारामध्ये, प्रपंचामध्ये कितीतरी कर्म करावी लागतात. त्याच्यातली काही कर्म मला खूप आवडतात आणि काही कर्म करायचा खूप कंटाळा येतो. व्यवहारात आहे ना, स्वयंपाकघरातसुद्धा कणिक भिजवायचा कंटाळा येतो, पोळ्या करायला एवढा काही त्रास होत नाही. असं काही काही प्रत्येकाची कर्मं असतात. तर कुठल्याच कर्माचा द्वेषही करायचा नाही, म्हणजे टाळायचंही नाही आणि कुठलंही कर्म हेच करत राहील म्हणून तेच करायचं नाही. किंवा अगदी लग्न कार्यामध्ये म्हणा, मंगल प्रसंगामध्ये म्हणा, काही कर्म ही कुशल असतात आणि काहीही अकुशल असतात. किंवा आपण साध्या सोप्या भाषेत काही कर्म आवडीची असतात आणि काही कर्म नावडीची असतात. तुम्ही समजा नटून थटून एखाद्या अगदी समारंभाला आपण गेलो किंवा आपल्या घरचंच कार्य असलं आणि कुणी जर का तुम्हाला सांगितलं की ही कोठीची खोली तुम्ही सांभाळा बरं का, आपल्याला फारसं आवडणार नाही. पण त्यापेक्षा अत्तर गुलाब लावा किंवा पेढे वाटण्याचं काम करा असं म्हटलं की आपल्याला जरा बरं वाटलं ना. म्हणजे मिरवायला मिळतं ना पेढे वाटायचं. म्हणजे कोठीच्या खोलीत येऊन कोण बघणार आहे माझी पैठणी किंवा माझी कांजीवरम? नाही ना. म्हणजे कुशल कर्मामध्ये अडकायचं पण नाही आणि अकुशल कर्माचा त्यागही करायचा नाही. हे आता मी उदाहरण दिले ते अतिशय वरवरचे, अतिशय उथळ आहे. तो इथे अर्थ नाही आहे, पण आपल्याला जास्त पटण्यासाठी मी हे उदाहरण दिलं. पण भगवंतांचा आशय फार उच्च दर्जाचा आहे बरं का.
कुशले न अनुषज्यते, किंवा कुशल कर्मामध्ये अडकून राहायचं नाही की हेच मी करेन किंवा मला हेच कर्म द्या, असं नाही. जे येईल ते वाट्याला तसं करायचं आहे. आणि मग पुढे म्हटलेलं आहे तोच खरा त्यागी आहे. आणि तो कसा आहे? सत्वसमाविष्टो. सत्वसमाविष्ट म्हणजे काय बघा. आता जेव्हा आसक्तीचा त्याग होतो ना, तेव्हा आपोआपच तो स्वरूपामध्ये स्थिर होतो. आपल्याला या स्वरूपावर जी पुटं चढलेली आहे, जी आवरणं चढली, ती सगळी उपाधीची आहेत, ती सगळी आसक्तीची आहेत आणि द्वेषाची आहेत. ही काढून टाकली की आतलं जे निखळ अगदी शुद्ध सोनं आहे ते चमकायला लागतं. तसंच हा आतला जो सत्व आहे त्याच्यामध्ये तो समाविष्ट होतो. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे त्यागी सत्वसमाविष्टो असा तो आहे. स्वरूपामध्ये स्थिर होतो म्हणजे ती निर्दोष स्थिती आहे. किंवा मागेही आपण पाहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल, निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थिताः. ते ब्रह्मणी स्थित जो आहे तोच हा त्यागी सत्व समाविष्ट आहे. आणि पुढे म्हणजे हा कसा आहे, तो अनुकूल आणि प्रतिकूल ह्याच्या पलीकडे जातो. हे मला हवं आहे आणि हे नको आहे असं काही नाहीच. हवं नको हे मोडून काढतो, असा तो सत्व समाविष्ट होतो. आता पुढची आणखीन 2 विशेषणंसुद्धा बघूया बरं का. मेधावी म्हटलेलं आहे. मेधा आपण पुष्कळ वेळा बोललो आहे बरं का. बुद्धीचे 4 स्तर मी नेहमीच सांगते. बुद्धी आहे, त्याच्यावरती मेधा आहे, त्याच्यावरती प्रज्ञा आहे आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रतिभा आहे. आता मेधा म्हणजे नेमकं काय? मेधा म्हणजे उत्तम बुद्धी, कुशाग्र बुद्धी एवढं आहे. पण आणखीन त्याची व्याख्या आमच्या वरदानंद भारतीने केलेली आहे. ती काय आहे व्याख्या ती बघूया. जी व्यक्ती ज्याला विषयाची उत्तम समज आहे, जाण आहे, नीटपणाने ज्याच्या लक्षात राहतं किंवा योग्य अयोग्य ह्याचा विचार ज्याचा अतिशय स्पष्ट आहे, वेळेवर आणि योग्य ते त्याला सुचतं, त्याचा विचार सर्वांगीण असतो, त्याला मेधावी असं म्हटलेलं आहे. मेधा म्हणजे नुसतेच काही 100पैकी 100 मार्क मिळाले म्हणजे मेधा नाही आहे. तर विषयाची आधी चांगली समज असायला पाहिजे, नीटपणाने लक्षात राहायला पाहिजे. आम्ही पुष्कळ पाठ केले हो, पण वेळेवर आठवत नाही, असं नाही चालणार. मेधावी ज्याला वेळेवर आठवतं, ज्याला योग्य काय अयोग्य काय कुठे काय बोलावं हेही कळतं, तो मेधावी. आणि एकदा म्हणजे बघा ना, आणि असं आपल्याला एक वाटतं बरं का की परमार्थ हे आपलं येरा गबाळ्याचं काम असेल. म्हणजे ह्याच वरदानंदांकडे म्हणजे अनंतराव आठवल्यांकडे एक गृहस्थ आले. ते म्हणाले की अहो माझा हा मुलगा, ह्याला जरा तुमच्याकडे ठेवून घ्या, तुमच्या आश्रमामध्ये परमार्थ मार्गाला ह्याला लावा, जरा याला काहीतरी गोडी लावा. ते म्हणले बरं ठीक आहे लावतो, म्हणजे ठेवून घेतो मी याला माझ्याकडे. हा एकटाच मुलगा आहे का तुम्हाला? ते म्हणले नाही मला 4 मुलं आहेत. एक मुलगा आहे तो अतिशय मोठा डॉक्टर आहे, त्याचा अतिशय चांगला व्यवसाय चाललेला आहे. दुसरा इंजिनियर आहे, तिसरा वकील आहे. सगळ्यांचे व्यवसाय चांगले चाललेत. हाच एकटा जास्त काही शिकला नाही, म्हणून मला वाटलं की ह्याला आपलं परमार्थाला लावावं. असं नसतं. तेव्हा अनंतराव आठवले त्यांना म्हणाले, आप्पा म्हणाले की असं नसतं. परमार्थ हे काही येरा गबाळ्याचं काम नाही आहे. परमार्थामध्ये उलट विलक्षण बुद्धिमत्ता लागते, कुशाग्र बुद्धी लागते, तरच परमार्थ जमू शकेल. प्रपंचात जसं आवश्यक आहे तसंच परमार्थातही ते आवश्यकच आहे असंही म्हटलेलं आहे. तीक्ष्ण बुद्धी हवी, कुशाग्र बुद्धी हवी. खरं म्हटलं तर प्रपंचापेक्षासुद्धा परमार्थ कठीण आहे. आपल्याला वाटतं काही जमत नाही तर मग टाळ कुटत बसा, नुसतं चला अध्यात्म, असं नसतं. परमार्थ मार्गामध्ये तीक्ष्ण बुद्धी हवीच. इथे भोळेपणा चालतो. भोळा चालेल पण बावळा चालत नाही बरं का. परमार्थामध्ये बावळा चालत नाही. छक्के पण जे नकोत, पण फसणाराही नको, फसायचंही नाही आहे. आणि म्हणून तर या अशा इथे त्याला मेधावी असं म्हटलेलं आहे. दृश्यते त्वग्र या बुद्ध्या सूक्ष्मदर्शिभी असं त्याचं वर्णन केलेलं आहे उपनिषदामध्ये. अशा या मेधावी, आणि मेधावी झाला की आपोआप छिन्न संशय हा होतो. आता छिन्न संशय म्हणजे काय आहे? एकदा का शंकेचं निरसन झालं.
शंका खूप आहेत आमच्या मनात. शंकेचं निरसन झालं की निश्चय दृढ होतो आणि मग शांती आणि समाधान लाभतं. म्हणजे शंका, संशय, विपर्यय, विकल्प या सगळे जेव्हा दूर होतात तेव्हा मन अगदी निरभ्र होतं. आमच्या मनामध्ये शंकेचे, संशयाचे खूप ढग साठलेले आहेत आणि ढग असतात तेव्हा आकाश अंधारून येतं, म्हणजे प्रकाश दिसत नाही. पण जेव्हा निरभ्र आकाश होतं तेव्हा वा, अगदी स्वच्छ उजेड दिसायला लागतो. तसंच हा छिन्न संशय. आणि नाहीतरी काय आहे, सुरुवातीपासून अर्जुनाच्या मनात संशयच होता ना. गीतेला सुरुवात झाली ती मुळी संशयामुळेच झाली. आणि अगदी शेवटी 18व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन म्हणतो, स्थितोस्मी गतसंदेहः करिष्ये वचनं तव. आता मी गतसंदेह झालेलो आहे, माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाही आहे, असं जेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा काय होतं खरं. आणि संशय जेव्हा गळून जातात ना तेव्हा आपोआप अहंकार नाही, ममता नाही. म्हणजे त्यालाही उपनिषदामध्ये नद्यांचं स्वरूप दिलेलं आहे, नद्यांचं रूपक केलेलं आहे. यथा नद्य संद्यमानः समुद्रम प्रतिगच्छति. त्यामुळे जशा नद्या खळाळत खळाळत समुद्राकडे जातात. कशा जातात? नामरूपे विहाय, नामरूप सोडून जातात. तसं एकदा तिथे पोचलं ना, सत्व समाविष्ट झालं की मग माझं नावही उरत नाही, माझं रूपही उरत नाही. मी त्याच्याशी समरूप होते, तद्रूप होते, चिन्मय होते. आणि म्हणून इथे तेच उदाहरण दिलेलं आहे, छिन्न संशय. असं जेव्हा होतं किंवा मागेही आपण पाहिले, सगळी कर्म ज्ञानामध्ये विलीन होतात. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. एकदा ज्ञान झालं की कर्म संपूनच जातात असंही म्हटलेलं आहे. आणि मग तो कसा पुरुष होतो? आत्मकाम आहे, कृतकृत्य आहे, तृप्त आहे, संतुष्ट आहे. म्हणून त्याचं वर्णन इथे केलं आहे. तो कसा आहे? त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशयः कसा न द्वेष्टे कुशलं कर्म कुशले न अनुषज्यते. काय सुंदर वर्णन केलेले. आपण ह्याच्यातनं बोध घ्यायचा आहे. मगाशी मी जे उदाहरण दिलं होतं ना, ते खूप वरवरचं आहे, ते खूप उथळ आहे. पण तरीसुद्धा आपल्यापुरतं ते आपण म्हणजे आपण ते त्याप्रमाणे आचरण करायचे. की जे कर्म समोर येईल, मला आवडीचंच कर्म मिळेल असं नाही, नेहमीच मिळत नाहीच आवडीचं कर्म. संसार म्हटला, प्रपंच म्हटला, व्यवहार म्हटला की काही आवडीची काही नावडीची कर्म असतात. पण कुशले नानुषज्यते, हेच करत राहीन मी. आता पोळ्या आवडतात तर पोळ्याच करत राहीन. हे काय आवडतं, एखादी भाजी निवडायला आवडते, भाजीच, असं नाही चालणार. कुशले नानुषज्यते न द्वेष्टी अकुशलं कर्म. एवढं आता निश्चितच आपण लक्षात ठेवूया. आणि मग सत्व समाविष्ट तो होतोच होतो. म्हणजे बघा, सत्व समाविष्ट म्हणजे तो आतला जो आहे ना, अंतर्यामी जो बसलेला आहे ना, तो कसा आहे? प्रकाशक आहे, प्रकाशक आहे. या प्रकाशकत्वाच्या गुणामुळे तोही प्रकाशित होतो, पण त्याला चटकन आकलन होणं, उमजणं हे हळूहळू व्हायला लागतं. परमार्थी मार्गाला जो माणूस लागलेला आहे त्याचं आकलन शक्ती, त्याची रिसेप्टिव्हिटी हळूहळू वाढतेच. आणि जिथे लक्षात घेऊया, सगळीकडेच भोळेपणाने वागायचं नाही आहे. जिथे जसं असायला हवं तसा तो वागतो. आमचे तुकाराम महाराज म्हणतात ना, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. सगळीकडे आम्ही काही मिळमिळीत नसणार आहोत. अगदी वेळ आली तर कासेची लंगोटी पण देऊ, पण नाठाळ कोणी भेटला तर त्याच्या माथ्यावर काठी हाणण्याला कमी करणार नाही, असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. किंवा तेच म्हणतात पुढे, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. आम्ही मऊ आहोत का कठीण आहोत? जिथे जसं पाहिजे तसे आहोत असं होतं. असा साधक काय करतो? वाईट दिसणाऱ्या कर्माचा द्वेषही करत नाही किंवा चांगल्या वाटणाऱ्या कर्मामध्ये गुंततही नाही. नाहीतरी बाहेरची परिस्थिती सारखी नसतेच, सदा सर्व काळ सारखी नसतेच मुळी, आणि ती आपल्याला सुधारता पण येत नाही. आपण परिस्थितीमध्ये बदल करू शकत नाही. बदलायचे कोण? ते आपण बदलायचे.
माझ्यासाठी हे बदलणार नाही आहे, ही सृष्टी बदलणार नाही, हा समाज बदलणार नाही. बदलणं माझ्या हातात आहे, फक्त मला बदलणं हातात आहे, तेवढंच करायचं आहे. आणि मग असा जो निशंक होतो, त्याच्या मनात संदेह नाही, अशाला पटकन निर्णय घेता येतात आणि मग क्विक बट फर्म डिसिजन त्याला घेता येतात. आणि म्हणून तर बघा ना, एकच गोष्ट सारखी राहत नाही. मुलाचे बोबडे बोल आईला खूप छान वाटतात, की काहीतरी तो तत्ता वगैरे असं काहीतरी म्हणतो आहे लाडामध्ये. पण म्हणून तो नेहमी असाच बोलावा असं काही आईला वाटत नाही. त्याचा त्याग करावाच लागतो ना. त्यामुळे ह्या प्रत्येक व्यक्तीला या कुठल्याच गोष्टीला चिकटून राहायचं नाही, की हे असंच राहावं. असे आपण गाण्यात म्हणतो की जीवनात ही घडी अशीच राहू दे, पण ही घडी कधीच अशी राहत नाही. कुठलीच घडी ना सुखाची ना दुःखाची अशी राहतच नाही, ती सारखी बदलत असते. आणि त्या बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला बदलणं हेच तर मेधावी आणि छिन्न संशय माणसाचं लक्षण आहे. या गोष्टी आता आपण बघितल्या. आता एवढं जर असेल, बघा आता याच्यात भगवंतांनी सांगितलं की उत्तम कर्म करण्याची आसक्ती पण नको आणि वाईट कर्माचा द्वेषही नको. मग हे ऐकल्यावर आम्हाला वाटतं नकोच, मग ते आम्हाला त्या भानगडीतच पडायला नको, चांगलंही कर्म नको आणि वाईटही नको. पण असं तुम्ही नाही ना करू शकत, असं करू शकत नाही. म्हणून तर पुढचा श्लोक लगेच सांगितलेला आहे, नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. कुणाला त्यागी म्हटलेलं आहे? नहि देहभृता शक्यं. देहभृत शब्द आहे आणि त्याची तृतीया विभक्ती आहे. देहभृता न शक्यं काय? कर्माणि त्यक्तुं अशेषतः. कर्म संपूर्णपणाने टाकणं, अशेषतः म्हणजे संपूर्णपणाने टाकणं, हे देहधारी माणसाला शक्यच नाही आहे. शक्यच नाही आहे. मागेही पाहिलं होतं आपण 3ऱ्या अध्यायामध्ये, कर्म टाकणं शक्यच नाही आहे. आम्ही जर का म्हटलं आम्ही आता कर्मच करणार नाही, ते चांगलं आणि वाईट आणि तुम्ही काय सांगताय आम्हाला काही कळत नाही, आम्ही कर्मच करणार नाही, असं नाही चालणार आहोत. जो देहधारी आहे, ज्याला देहबुद्धी आहे, तो कर्म टाकणं शक्यच नाही. कर्म टाकणं त्याला शक्य होणार नाही. पण मग काय टाकायचं? टाका म्हणलात ना तुम्ही आत्ता, मग काय टाकायचं? यस्तु कर्म फलत्यागी. कर्माचं फळ टाकणारा जो आहे, सत्यागी इति अभिधीयते. सत्यागीत्यभिधीयते, त्याचं फोड करूया. सत्यागी, सहा त्यागी, इति अभिधीयते, त्यालाच त्यागी म्हटलं जातं, असा 11व्या श्लोकाचा अर्थ आहे. बघूया आता. देहभृत म्हणजे काय? ज्याचं देहाशी तादात्म्य झालेलं आहे, तो काय करतो? कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करणं, त्याला अभिप्रेत आहे. आपण देहाशी तद्रूप झालो आहेत ना. आपल्याला देह म्हणजेच मी असं वाटतंय, म्हणजे आपण सगळे देहभृत आहोत. मग अशा कुठल्याही व्यक्तीला कर्माचा पूर्णपणाने त्याग करता येत नाही. आता मी काही कर्म करणार नाही, तरी बसण्याचं कर्म आहे, झोपण्याचं कर्म आहे, खाण्याचं आहे, सगळी कर्म चालूच आहे. कर्म केल्याशिवाय आणि झोपून सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. मग आपण म्हणतो की चला पाय मोकळे करावेत. म्हणजे कुठलंच कर्म टाकणं आम्हाला कधीच खरं तर शक्य नाही आहे, असंही म्हटलेलं आहे. मग आता त्याग कशाचा करायचा आहे? कर्माचा नाही, तर कर्मफलाचा करायचा आहे. आणि खरं सांगू का, कर्मफलसुद्धा टाकायचं नाही, तर कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करायचा. फळ मिळणारच आहे. मागे पाहिलं होतं, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मा म्हणजे नको, तू त्या फळाच्या इच्छेचा त्याग कर. त्यामुळे कर्म असं काही लोक काय म्हणतात की मी कर्म करणारच नाही एकतर, आणि कर्म केलं तर त्याचं फळही घेईन. तसं नको आहे. आपल्याला ही सगळी सर्कस साधायची. कर्म करायचं, त्याचं फळही मिळणार आहे, पण त्याच्या फक्त इच्छेचा आपल्याला त्याग करायचा आहे. हे करत असताना आपल्याला वरच्या पायरीवर जायचे. आत्ता आपण कुठे आहोत? आत्ता प्रकृतीवर आहोत. या प्रकृतीची वरची पायरी आहे संस्कृती, आणि या प्रकृतीची खालची पायरी आहे विकृती. कुठे जायचं आहे?
प्रकृतीकडून विकृतीकडे जायचं आहे का संस्कृतीकडे जायचं आहे ठरवा तुम्हीच. त्यामुळे हे संस्कृतीचे आदर्श आधी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, वर जाणं अवघड आहे, खाली घसरणं अतिशय सोपं आहे. विकृतीकडे एकदा घसरगुंडी सुरू झाली ना, अधोगती सुरू झाली की त्याला थांबवतासुद्धा येत नाही. म्हणून आता एक लक्षात घेऊया, महत्त्वाचं वाक्य बोलते आहे. आपली ओढ सदैव संस्कृतीकडे असली पाहिजे. वरती फार जाता येणार नाही, पण निदान प्रकृतीवर टिकून राहता येईल याच्यासाठी ओढ ऊर्ध्वगामी पाहिजे, वरच्या दिशेने पाहिजे. म्हणजेच मग काय करायचं, ह्याच्यासाठी कर्तव्य कर्म करायचं, ते निष्ठेने करायचं, पण फळाविषयी निरीच्छा बाळगायची, अनिच्छा पाहिजे. असा हा योग आपल्याला साधायचा आहे. आणि वेदांत शिकायला कुठे जायला लागत नाही. कुठल्या आश्रमात, कुठल्या बुवांकडे, कुठल्या महाराजांकडे, कुठे हिमालयामध्ये कुठेही जायचं नाही. वेदांत खरं म्हटलं ना तर प्रपंचातच समजतो, घरी बसूनच समजतो. आणि अवतीभोवती इतके प्रसंग घडत असतात, त्याच्यातनं तो उलगडत जातो. तो प्रत्येक प्रसंग ही आपली कसोटी आहे, ही आपली परीक्षा आहे. आपल्या व्यवहारात म्हणा, आपल्या प्रपंचात म्हणा, कितीतरी सुखदुःखाचे प्रसंग येतात, पण त्याच्या पलीकडे जायचं. आत्ता नाही जमत काय, नंतर म्हणते. प्रपंचात इतके वेगवेगळे प्रसंग आपल्या वाट्याला येत असतात. त्याच्यातनं सुद्धा आपल्याला घडवायचे, त्याच्यातनं सुद्धा आपल्याला आपली परीक्षा होत असते. त्यामुळे वेगळं काही नाही आहे. पुस्तकातला वेदांत हा कठीण आहे, क्लिष्ट आहे, पण मात्र त्या पारिभाषिक शब्दामुळे तो बोजड वाटतो. ते ब्रह्म, माया, ते प्रकृती, ते पुरुष, हे सगळं अवघड वाटतं. पण जर का आपली दृष्टी विशाल केली तर सज्जन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये हा परमार्थ पदोपदी प्रत्ययाला येतो. पदोपदी हा प्रत्ययाला येतो. जिथे असाल तिथून हा पुढे नेतो. परमार्थ कितीतरी बरे, वाईट, कडू, गोड प्रसंग आपल्या वाट्याला येतात. तिथून हा परमार्थ आपल्याला पुढे नेतो. आणि कर्म योग्य रीतीने करून त्यातून उत्पन्न होणारं जे काही फळ आहे त्याच्याविषयी आसक्ती सुटणं हाच परमार्थ आहे. कर्म करायचं. आपण पहिल्यापासून गीतेचं खरं तर मूळ ध्येय हेच आहे, कर्म करायचं, उत्तम करायचं, ईश्वरार्पण वृत्तीने करायचं, मोबदल्याची अपेक्षा ठेवायची नाही. आणि तरीसुद्धा फलेच्छा नको, फळाची अपेक्षा नको. ही आसक्ती सुटणं, हा मीपणा जाणं हाच परमार्थ आहे. वेगळं काही परमार्थ करायला नको. आणि म्हणून तर इथे म्हटलेलं आहे, काहीही कर्म न करणं हे जसं शक्य नाही तसं सगळी कर्म मीच करीन असं म्हणणं सुद्धा शक्य नाही. मीच करीन, सगळं जे करायचं ते मीच, मलाच सगळं येतं असं म्हणू नका. सगळी कर्म मी करणं शक्य नाही आणि सगळी कर्म टाकणंही शक्य नाही. जी नियत कर्म आहेत, जी विहित कर्म आहेत, ती आपल्याला उत्तम रीतीने करायला पाहिजे. म्हणजे चवीकरता जेवू नये हे म्हणणं खरंच योग्य आहे, पण चवीने जेवतासुद्धा आलं पाहिजे. परमार्थी माणूस काही नीरस नसतो अहो. परमार्थी माणूससुद्धा चवीने जेवू शकतो. पण सामान्य माणसं जशी म्हणजे जिभेसाठी जेवतात किंवा चवीसाठी जेवतात तसा हा नाही करत. हा शरीरधर्म, देहधारणेपुरतं जेवतो. म्हणजे बघा ना, या ध्याना बसल्या संन्याशी माध्यान्नीला तोंडवासी, किंवा असंही म्हटलेलं आहे, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. संन्याशामध्ये आणि सामान्य माणसामध्ये हाच फरक आहे. नाहीतरी आपण पाहिलंच होतं ना मागे, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. तुमचा दिवस त्यांचा दिवस सारखाच आहे. त्यांच्या दिवसाला आणि त्यांच्या रात्री सगळे दिवस आणि तास सगळे सारखे आहेत, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे त्या उत्तम पुरुषाला, सज्जनांना जमतं असंही म्हटलेलं आहे.
त्यामुळे प्रत्येक कर्म मनापासून करायचे, उत्कृष्ट करायचे आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये रमायचं नाही आहे, त्याच्यामध्ये आसक्त व्हायचं नाही आहे. कुर्यात आणि कर्म टाकायचं पण नाही आहे. कुर्यात विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षुर लोकसंग्रहम. सगळ्यामध्ये राहून सगळ्यांसारखं वागायचे, पण मनातून ओळखून राहायचे की मी वेगळा आहे. मनातून फक्त ओळखायचे, पण कर्म सर्वांसारखीच करायची. त्यामुळे सगळ्या रंगात रंगूनसुद्धा रंग माझा वेगळा हे ओळखायचे. खेळामध्ये सुद्धा सगळं कौशल्य पणाला लावायचं. एखादं तुम्ही स्पोर्ट्स खेळत असाल, एखादा काही खेळ खेळत असाल, सगळं कौशल्य पणाला लावायचं. तुमचे 100% द्यायचे, जिंकण्यासाठीच खेळायचे. पण पराभव झाला तर जळफळायचं नाही. समोरच्या पक्षाचं अभिनंदन करता आलं पाहिजे. इतकं स्पोर्ट्समन स्पिरिटसुद्धा ठेवता आलं पाहिजे. हेच त्याच्यासाठी सांगितलं आहे. मग ह्याच्यासाठी करायचं काय? प्रत्येक कर्म हे यज्ञकर्म करायचं. यज्ञायाचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. आणि मग असं कर्म केलं की कशाचा लेप लागत नाही. आणि तेच इथे म्हटलेलं आहे, यस्तु कर्म फलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. त्यालाच खरा त्यागी असं म्हटलेलं आहे. झाला 11वा श्लोक झाला. आता 12व्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे? आता बघा ना, फळाच्या इच्छेचा आपण त्याग करायचा एवढं तर आपलं आता ठरलं. पण कर्म केलं की फळ मिळणारच. पण कसं फळ मिळणार? कधी आम्हाला अनुकूल मिळतं, कधी प्रतिकूल मिळतं, कधी मिक्स मिळतं, मिश्र स्वरूपाचं मिळतं. म्हणजे बघा हां, इथे काय म्हटले भगवंत बरोबर ओळखतात बरं का. आपलं सगळं सायकॉलॉजी भगवंतांना माहिती आहे. भगवंत म्हणतात, अनिष्टमिष्टम मिश्रांच्या त्रिविधं कर्मणः फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. कर्म केलं की फळ मिळणारच, अनॲव्हॉइडेबल आहे. तू कर्म केलं फळ मिळणारच. असं नाही होत की मी कर्म केलं पण आता मला पश्चात्ताप झाला आहे, मला आता त्याचं फळ नको. नाही, कर्म एकदा हातातून बाण सुटला ना की फळ मिळणारच आहे. कर्म केलं की फळ मिळणार. पण मग कसं फळ मिळणार? कधी इष्ट, कधी मला हवं होतं ते मिळालं बरं का. मी असं कर्म केलं, मला अपेक्षित होतं ते फळ मिळालं. कधी मी कर्म केलं पण मला नाही मिळालं, प्रतिकूल परिस्थिती माझ्या वाट्याला आली. कधी मिश्र फळ मिळालं, थोडं चांगलं थोडं वाईट असंही मिळालं. कभी खुशी कभी गम असं मिळतंच ना फळ. सगळेचकडे संपूर्ण 100% यश मिळेल असं नाही. मग अशी 3 प्रकारची फळं भगवंत सांगतायत. अनिष्ट म्हणजे इष्ट नाही ते अनिष्टम, इष्टम आणि मिश्र अशी 3 प्रकारची फळं. अनिष्टमिष्टम मिश्रांच्या त्रिविधं कर्मणः फलम. कर्माची अशी 3 प्रकारची फळं आहेत. पण कुणाला? सगळ्यांना नाही. कुणाला? भवत्यत्यागिनां प्रेत्य. भवती अत्यागिनां. जे त्याग खऱ्या अर्थाने करत नाहीत त्यांना ही 3 प्रकारची फळं मिळतात. भवती अत्यागिनां. केव्हा मिळतात? प्रेत्य. इथेही मिळतात आणि मृत्यूनंतरसुद्धा म्हणजे परलोकातसुद्धा अशी त्याची इष्ट अनिष्ट आणि मिश्र फळं मिळतात. पण कुणाला मिळत नाहीत फळं? कोण ह्या फळापासून मुक्त आहे? न तु संन्यासिनां क्वचित. संन्यासी लोकांना याचं कुठलंच फळ त्यांना बाधकही ठरत नाही. पापही नाही, पुण्यही नाही, मिश्रही नाही, त्याच्या सगळ्याच्या ते पलीकडे गेलेले असतात असं म्हटलेलं आहे. आता बघूया आणखीन त्याचा विस्तृत अर्थ. अत्यागी भवती अत्यागिनां. अत्यागी म्हणजे कुणाला म्हटले? आता त्यागी आपण मागच्या श्लोकात पाहिलं. सत्यागीत्यभिधीयते. त्याच्यामध्ये त्यागी कोण आहे हे कळलं. आता अत्यागी कोण आहे माहिती आहे. त्याच्या उलट जे कर्माच्या फळाच्या इच्छेचा त्याग करत नाही ते अत्यागी. एवढं आम्हाला आता कळलं. आता अत्यागी म्हणजे काय? फलाची इच्छा ठेवून कर्म करणाऱ्या अशा लोकांना ही 3 प्रकारची फळं प्राप्त होतात. केव्हा? प्रेत्य. मागे आपण पाहिलं आहे, प्रेत्य शब्दसुद्धा पाहिला आहे. मृत्यूनंतरसुद्धा ही फळं प्राप्त होतात. इहलोकात पण आहे आणि मृत्यूनंतरसुद्धा आहेत. परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या संन्याशांना मात्र अशी फळं कधीही मिळत नाहीत. कारण लक्षात घ्या,
त्यांना का मिळत नाही? कारण त्यांचा स्व हा प्रकृतीपासून सुटलेला असतो. अशांना कुठलेच फळं बाधक ठरत नाहीत. बघूयात, आणखीन बघूया. प्रेत्य शब्द बघायचा का? प्रेत्य बघूया. ई धातू आहे. संस्कृतमध्ये ई धातू आहे. ई म्हणजे जाणे. वीत राग भय क्रोधा, तेव्हा आपण बोललो होतो वी अधिक ईत. ईत काय गेला आहे त्यांचा? राग भय क्रोध गेलेलं आहे. ईत वीत. आता इथे मात्र ईला प्र लागलेला आहे. प्र लागलेला आहे. प्रकर्षाने जो गेला आहे. आता आपण कुठेतरी जातो ना, आपण बाहेर जातो, बाजारात जातो, बँकेत जातो, शाळेत जातो, ऑफिसला जातो, काहीतरी आपण जातो आणि परत येतो ना, परत घरी. गावाला जातो, परदेशात जातो, परत घरी येतो, म्हणजे येतो ना. पण गेलेला, प्र प्रकर्षाने जो गेला आहे तो परत येत नाही. त्याला प्रेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो मृत्यूनंतर, मृत्यू अशी गोष्ट आहे की ती परत आणून सोडत नाही. एकदा माणूस गेला की गेलाच, की थोडे दिवस गेला आणि परत आला असं नाही होत. प्रेत्य. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे भवती अत्यागिनाम प्रेत्य. अशा अत्यागी लोकांना, फळाची इच्छा ठेवणाऱ्या लोकांना मृत्यूनंतरसुद्धा ह्याचं फळ भोगावंच लागतं. मग ते कसं असतं? इष्ट, अनिष्ट किंवा मिश्र असं कुठलंही फळ भोगावं लागतं. असा जो आहे तो म्हणजे त्यागी नाही आहे, म्हणून त्याला अत्यागी असं म्हटलेलं आहे. पण नतु संन्यासीनां क्वचित. संन्यासी लोक मात्र स्व आणि प्रकृती याच्यापासनं वेगळे झालेले असतात. आता बघूया प्रकृती कशी आहे आणि पुरुष कसा आहे. थोडंसं त्याच्याबद्दल किंचित बोलते. जास्त सखोल तत्त्वज्ञानाकडे थोडं जाणार आहोत, कारण आपल्याला नुसता वरवरचा अभ्यास नाही करायचा, तत्त्वज्ञानही जाणून घ्यायचे. प्रकृती कशी आहे? आपला देह हीच प्रकृती. आपण म्हणतो ना तुमची प्रकृती कशी आहे, म्हणजे तुमचा देह कसा आहे. ठीक आहे ना सगळं? खोकला, सर्दी, ताप काही नाही आहे ना? प्रकृती म्हणजे आपण ह्याला प्रकृती म्हणतो. पण वस्तुतः प्रकृती म्हणजे देह किंवा प्रकृती म्हणजे सृष्टी. प्रकृती म्हणजे ही सगळी जे परिवर्तनशील आहे ती सगळी सृष्टी ही परिवर्तनशील आहे, सारखी बदलते, नित्य परिवर्तनशील आहे. आणि पुरुष कसा आहे? तो अपरिवर्तनशील आहे, परिवर्तनीय आहे. आणि तो वेगळा आणि ती वेगळी. 13व्या अध्यायात आपण पाहिलं होतं प्रकृतीं पुरुषांचैव विद्यनादी उभावपी. याची जोडी आहे ही. जीव आणि शिवाची खरं तर जोडी आहे. पण ही जी आहे ना संन्यासांच्या बाबतीत ही जोडी म्हणजे ही प्रकृती सुटलेली असते आणि तो स्वस्वरूपामध्ये मग्न असतो, लीन असतो, आनंदात असतो, संतुष्ट असतो. म्हणजे बघा आणखीन थोडंसं स्पष्ट करूया. हे थोडं स्पष्ट नसेल झालं तर आणखीन स्पष्ट करूया. नारळ असतो, आपण नारळ वापरतो स्वयंपाकामध्ये किंवा एरवीसुद्धा. नारळाचं जे आतलं खोबरं आहे की नाही, नारळ वरतून जसा कडक असतो आणि आतून पांढरं शुभ्र असं खोबरं असतं आणि त्याच्या आतमध्ये पाणी असतं. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ते खोबरं त्या करवंटीला चिकटलेलं असतं. आपलं स्वरूप आहे बरं का, आपलं चित्र आहे. खोबरं आणि करवंटी हे चिकटलेलं आहे. म्हणजे करवंटी फुटली की खोबरं फुटलं. पण जेव्हा आतलं पाणी संपून जातं म्हणजे ओलावा संपतो, म्हणजे जेव्हा आसक्ती संपते तेव्हा त्या खोबऱ्याचा होतो गोटा. खोबऱ्याचा होतो गोटा आणि मग तो गोटा आतमध्ये वाजायला लागतो. मग करवंटी फुटली तरी गोटा फुटत नाही, गोटा तसाच्या तसा बाहेर येतो. म्हणजे त्या खोबऱ्याचं, त्या सुक्या खोबऱ्याचं आणि करवंटीचं नातंच संपतं. आपलं काय झालं आहे, हा देह म्हणजे करवंटी आहे आणि आतला पुरुष किंवा आपण त्याला जीवात्मा म्हणतो तो नुसता त्याला चिकटलेला आहे. त्यामुळे देहाचं दुःख हे आपण माझं दुःख समजतो. हे माझं दुःख असं मी समजते. मला खरचटलं, माझा पाय मोडला, मला काहीतरी ऑपरेशन झालं म्हणजे ते माझं दुःख असं समजते. खरं तर तसं नाही आहे. आतला आत्मा हा अलिप्त आहे, निर्लिप्त आहे. हे देहाचे भोग हे त्या देहाचे भोग आहेत, त्याचे भोग नाही आहेत, आत्म्याचे भोग नाही आहेत. कबीरांची कथा मी नेहमीच सांगते, कुत्ता जाने और चमडी जाने.
देहाचे भोग स्वतःला लावूनच घ्यायचे नाही. हे संन्यासी पुरुषाच्यापासून अलिप्त असतात, म्हणून त्यांना इष्ट नाही, अनिष्ट नाही, मिश्र नाही, कुठल्याही फळामध्ये ते गुंतत नाहीत, त्यांना ती फळं प्राप्त होत नाहीत. म्हणून इथे म्हटलेलं आहे, नहि यस्तु कर्म फलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. आणि पुढे म्हटलेलं आहे, भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित. आणि त्यांना कुठेच इहलोकी नाही किंवा परलोकी नाही, ते फळ भोगावंच लागत नाही, ते निर्लिप्त असतात. कारण हे जे संन्यासी आहेत ना, आता ह्याच्यातला आणखीन थोडासा भेद जाणून घेऊया. हे संन्यासी आहेत ना, ते आपलं हित, आपलं कल्याण हे जगापासनं वेगळं समजतच नाहीत. मला असं वाटतं, मी पण असं इच्छा करते की सगळ्यांचं भलं व्हावं, पण माझं पहिलं व्हावं, सुरुवात माझ्यापासनं व्हावी. कारण मला वाटतं माझा स्वार्थ हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असं संन्यासी लोकांना वाटत नाही. ते खऱ्या अर्थाने सर्वभूतहिते रताः, सगळ्या भूतमात्रांच्या कल्याणामध्येच ते रत असतात. त्यामुळे त्यांना व्यक्तिगत स्वार्थ नसतो. म्हणजे कसं सांगू का, स्थूल शरीराने क्रिया घडत असतात. आता 3 शरीराचा थोडासा विचार करूया, खूप आपण गहन विषय नाही घेणार आहोत. स्थूल शरीराने क्रिया घडत आहेत. मी शरीराने चालते, बोलते, खाते, पिते, निसते, सगळ्या गोष्टी करते. स्थूल शरीराने क्रिया घडतात. सूक्ष्म शरीराने परहित चिंतन त्यांचं चालू असतं आणि कारण शरीरामध्ये त्यांची स्थिरता असते. आणि म्हणून ह्या सगळ्या क्रिया, या सगळ्या गोष्टी या संन्यासी लोकांच्या कशासाठी होत असतात, सर्व प्राण्यांच्या हितासाठी. आणि म्हणून त्यांना कुठलीही कर्म बाधक ठरत नाहीत, कुठल्याही कर्माचं फळ भोगावं लागत नाही. मग ते इष्ट असो, अनिष्ट असो, मिश्र असो, या सगळ्यापासनं ते अलिप्त असतात. आणि म्हणून तर या सगळ्यापासनं ते भिन्न आहेत. तर हे आपण पाहिलं, पहिल्यापासनं आपण बघतोय या. म्हणून तर समर्थ आमचे सांगतात, मना पाप संकल्प सोडून द्यावा. मनुष्य खरं म्हटलं तर कसं आहे, कर्मामध्ये स्वतंत्र आहे आणि भोगामध्ये परतंत्र आहे. आणि ह्या कारणाचा शोध आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून अलिप्त व्हायचे. संशोधक हा शोध घेतात, ह्या कार्याचं कारण काय आहे, त्याचं कॉज काय आहे, त्याचं रिझन काय आहे, हे शोधण्यासाठी जे श्रम घेतात ते संशोधक होतात. आणि ह्याच कारणाचा आध्यात्मिक मार्गाने शोध घेतात ते संत सत्पुरुष होतात. याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्याच्या पलीकडे जायचे, न तु संन्यासिनां क्वचित. आणि खरं सांगू का, मनुष्य मुळात कसा आहे, मुळात मनुष्य हा सत्वगुणी आहे, भजनशील आहे. रज आणि तम हे नंतर आलेले, उपरेत पाहुणे आलेले आहेत. खरा घरचा कोण आहे, तो सत्वगुण हा घरचा आहे. त्यामुळे सत्वगुण त्यागी सत्व समाविष्ट, आपण पाहिलं मागे सुद्धा, असा तो गुण आहे. अजून बघायचं, अजून आता पुढचं बघूया. पुढचे 2 श्लोक आपण जोडून घेणार आहोत, मला वाटतं 13वा आणि 14वा. आता हे सगळं करत असताना किती क्रिया घडतच असतात. एवढ्या सृष्टीमध्ये किती घडामोडी घडत आहेत. आमच्या एवढ्याशा घरामध्ये एवढ्या घडतात, आमच्या गावामध्ये घडतात, तर विश्वामध्ये किती घडामोडी घडत आहेत. पण भगवंत आता एक युनिव्हर्सल रूल सांगत आहेत, युनिव्हर्सल वैश्विक सत्य सांगत आहेत. काय सांगत आहेत, पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणां. काय वंडरफुल श्लोक आहे हा, फार सुंदर आहे. पंच एतानि, एतानि म्हणजे ही पंच कारणानि कोणाला सांगतात, महाबाहो. अर्जुनाला महाबाहो म्हटलेलं आहे. मधून मधून त्याला शौर्याची, त्याच्या पराक्रमाची, त्याच्या वीरत्वाची आठवण करून देत आहेत. आणि त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, अर्जुना लक्ष देऊन ऐक, मी काय सांगतोय. महाबाहो एतानि पंचकारणानि निबोध. ऐक म्हणत नाही आहेत, शृणू म्हणत नाही आहेत भगवंत, निबोध म्हणतात. शृणू म्हणजे ऐक आणि निबोध म्हणजे जाणून घे. पंचैतानि महाबाहो कारणा निनिबोध मे.
नीट ऐकून घे. काय सांगतोय तुला? सांख्ये कृतांते प्रोक्तानी. कुणी सांगितलं आहे? मी मनचं नाही सांगितले, सांख्य सिद्धांतामध्ये सांगितलं आहे. सिद्धये सर्व कर्मणाम. सगळ्या कर्माच्या सिद्धीसाठी 5 कारणं सांगितलेली आहेत. आता मागे आपण पाहिलं की कर्म तर करायचं, फळाच्या इच्छेच्या, त्याच्या कामनेचा त्याग करायचा वगैरे वगैरे. आम्ही सगळं तत्त्वज्ञान बोललो, नुसतंच बोललो. पण आता भगवंत आणखीन उलगडून सांगतायत, उकलून सांगतायत ते कर्म म्हणजे काय आणि कर्मासाठी, कर्माच्या सिद्धीसाठी, कर्म पूर्णत्वाला जाण्यासाठी कोणती 5 कारणं आहेत हे आता भगवंत आपल्याला सांगतायत. आपल्याला सांगतायत पंचैतानी महाबाहो. हे महाबाहो, एतानी पंचकारणानी मे निबोध. माझ्याकडून तू जाणून घे. कुठली आहेत ती? सांख्ये कृतांते प्रोक्तानी. सांख्ययोगामध्ये, सांख्यदर्शनामध्ये, सिद्धांतामध्ये सांगितलेली आहे की सर्व कर्मणाम सिद्धये एतानी पंचकारणानी. आता कुठली आहेत ती बघूया आणि मग दोन्ही श्लोकांचा एकदमच आढावा घेऊया. अधिष्ठानं तथा कर्ता करणैंच पृथक्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवैचैवात्र पंचमम्. आता बघा अधिष्ठानं तथा कर्ता. आता थोडं आधी बघूया आणि मग आणखीन स्पष्टीकरण आपण त्याचं बघणार आहोत. अधिष्ठानं तथा कर्ता. कुठलं आहे अधिष्ठान? कुठलीही गोष्ट. आता बघा 5 कारणं भगवंत आपल्याला सांगणार आहेत. आता ती 5 कारणं आधी बघूया. कुठली आहेत ती आधी नुसती लिस्ट बघूया आणि मग प्रत्येकाचा एकेकाचा विचार करूया. कुठलंही कर्म करण्यासाठी पहिली गोष्ट काय? आणि भगवंत आहेत बरं का ते. आपण काय म्हणतो, कुठलं कर्म करण्यासाठी काय पाहिजे? तर करता पाहिजे. भगवंत म्हणतात नाही करता नको, पहिले पाहिजे अधिष्ठान. शेती करायची आहे तर शेतकरी पाहिजे असं आपण म्हणू, पण भगवंत म्हणतात पहिले अधिष्ठान पाहिजे. आणि कुठल्याही गोष्टीला अधिष्ठान म्हणजे त्या कर्माचा आश्रय काय आहे? शेती करायची तर जमीन पाहिजे, शाळा सुरू करायची तर काहीतरी एक जागा पाहिजे, ऑफिस सुरू करायचे काहीतरी एक टेबल तरी पाहिजे. अधिष्ठान हे महत्त्वाचं आहे. तथा कर्ता. दुसरा कोण आहे? कर्ता. कमीत कमी एक कर्ता पाहिजे. कमीत कमी अधिक असले तरी चालतील पण कमीत कमी. अधिष्ठानन तथा कर्ता. कर्ता पाहिजे. बरं नुसतं अधिष्ठान आणि कर्ता आहे तेवढ्याने भागेल का? नाही. करणैंच. साधनं पाहिजेत ना, इन्स्ट्रुमेंट्स पाहिजे. शेती करायची. आता मी शेतीचं आधी बोलते, मग नंतर आपण अनेक विषयावर बोलणार आहोत. सुरुवात शेतीपासून करू, कारण आपला भारत कृषीप्रधान देश आहे आणि शेती आपल्या ओळखीची आहे. म्हणजे शेती करायची जर का ठरवलं तर पहिल्यांदा काहीतरी 4 गुंठे जमीन तरी पाहिजे. त्यामुळे अधिष्ठान पाहिजे. कमीत कमी एक शेतकरी पाहिजे. करणं पाहिजे. काहीतरी अवजारं पाहिजे. नांगर आहे, बैलजोडी आहे, ट्रॅक्टर आहे, खतं आहेत, बियाणं आहे, काय असे अनेक आहेत. त्यामुळे करणैंच्या पण किती? पृथक विधम. वेगवेगळ्या प्रकारची, एकाच प्रकारची नाही, वेगवेगळी साधनंसुद्धा पाहिजे. बरं नुसती साधनं आहे, शेतकरी आहे, जमीन आहे म्हणून आपोआप शेती होईल का? नाही हो. कशी होईल आपोआप? त्यामुळे विविधाश्च पृथक चेष्टा. चेष्टा म्हणजे प्रयत्न करायला पाहिजेत ना. किती? विविधा, वेगवेगळ्या प्रकारचे. नुसतेच बी पेरत बसले की बी पेरले असं नाही आहे. कापणी आहे, पेरणी आहे, नांगरणी आहे, अनेक गोष्टी आहेत. विविधाश्च पृथक चेष्टा. आणि एवढं सगळं करून दैवैचैवात्र पंचमम. 5वं काय आहे? दैव आहे. दैव वेगळी गोष्ट आहे बरं का. दैव म्हणजे आपण ज्याला नशीब म्हणतो ते नाही इथे अपेक्षित किंवा अभिप्रेत. इथे म्हटलेलं आहे दैवैचैवात्र पंचमम म्हणजे काही अननोन फॅक्टर्स आहेत. अज्ञात घटकसुद्धा ह्याच्यामध्ये आड येऊ शकतात. हे सगळे आम्ही प्रयत्न केले पण दैव आड येतं. कधी पाऊसच पडला नाही. आम्ही सगळं चांगलं बियाणं पेरलं, शेती उत्तम, जमीन चांगली होती, शेतकरी उत्तम तज्ज्ञ होता, सगळ्या गोष्टी आहेत. पण दैव हे 20% आहे. दैवाचा 5वा वाटा आहे आणि दैवैचैवात्र पंचमम. दैव हे 5वं आहे. अज्ञात घटक आहे. किंवा कधी कधी जास्त पाऊस आला, अतिवर्षा झाली तरीसुद्धा त्याचं योग्य फळ मिळत नाही. पण आता हे तर आम्हाला कळलं, थोड्या प्रमाणात कळलं, अजून पटलं नाही आहे.
अजून आपण वेगवेगळी उदाहरण बघणार आहोत. आता हे 5 घटक सांगताना या 5 घटकांना समान वेटेज दिलेलं आहे. आम्ही कुठलीही गोष्ट सुरुवात करताना आम्ही रडायलाच सुरुवात करतो. आम्ही म्हणतो अहो नाही हो, आमचं नशीबच नाही आहे, तर आमचा काही व्यवसाय चाललाच नाही आहे, यांचा बरा धंदा चालला, आमचं काही नाहीच आहे, आम्हाला काही नोकरी मिळत नाही, आमचा धंदाच, असं नाही आहे. पहिले 4 घटक तुमच्या हातात आहेत आणि 5वा त्यांनी स्वतःच्या हातात ठेवलेला आहे. दैवै चैवात्र पंचमम, म्हणजे 20% अननोनकडे सोपवून द्या तुम्ही, पण 80% तुमच्याच हातात आहेत ना. अधिष्ठान, उत्तम जमीन निवडा, उत्तम तुम्ही करता उत्तम पाहिजे, साधनं उत्तम पाहिजे, कष्ट उत्तम करायला पाहिजे. 80% तुम्ही करा, मग 20%तला जेवढा तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, जेवढं यश मिळणार आहे तेवढं मिळेल. मग 20%पैकी कधी 60% मिळेल, कधी 10 मिळेल, कधी 25%सुद्धा मिळू शकेल, कधी भरभरून पीक येईल. म्हणजे या 5 घटकांचा सगळीकडे तेवढाच वाटा आहे. पण ह्याचा क्रम लक्षात घेऊया. पहिल्यांदा दैवाला महत्त्व देऊ नका. सुरुवात अधिष्ठानापासून करा. अधिष्ठान प्रत्येक गोष्टीला सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुम्ही कुठलंही कर्म करा, हो, कुठलंही कर्म करा, सामाजिक करा, घरातलं करा, अभ्यासाचं करा, काय अध्यात्मातलं करा, कुठलंही कर्म करा, पण त्याला अधिष्ठान, बैठक, पार्श्वभूमी भगवंताची पाहिजे. हे समर्थांनी सांगितलं आहे आणि भगवंतांनी तर इथे अधिष्ठानाला पहिला क्रम दिलेला आहे, पहिला नंबर, अव्वल नंबर दिलेला आहे. पहिलं अधिष्ठान आणि शेवटचं दैव, हे 2 खुंटे आहेत. खो खोच्या खेळामध्ये 2 खुंटं असतात आणि त्याच्यामध्ये खेळायचं असतं. मधलं तुम्ही कितीही काय बदल करा, पण अधिष्ठान पक्कं पाहिजे आणि दैव, याच्यामध्ये आपल्याला खेळायला परवानगी दिलेली आहे. अधिष्ठानं तथा करता. शेतीच्या बाबतीत आपण पाहिलं, पण कुठलाही व्यवसाय असू दे, आम्हाला एक सॉफ्टवेअर कंपनी काढायची आहे, तरीसुद्धा काहीतरी तुम्हाला कम्प्युटर पाहिजे, काहीतरी टेबल पाहिजे, काहीतरी जागा पाहिजे, काहीतरी ऑफिस पाहिजे ना. अधिष्ठान तर पाहिजेच. आणि मुख्य तुमची भूमिका आधी स्पष्ट पाहिजे. करता पाहिजे, एक सॉफ्टवेअर इंजिनियर कमीत कमी एक पाहिजे, किंवा देशातला जाणकार कोणीतरी पाहिजे. करणं पाहिजे, म्हणजे त्याची साधनं पाहिजेत, त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि तरीसुद्धा दैवसुद्धा महत्त्वाचंच आहे. तुम्हाला ऑर्डर्स मिळायला पाहिजेत, तुमच्याकडे क्लायंट यायला पाहिजेत. म्हणजे हे कुठलीही, किंवा आम्हाला कारखाना समजा काढायचे, कारखाना काढायचा असला, जो कारखाना काढायचा त्याच्यासाठी काही जमीन पाहिजे, त्याच्यासाठी शेड उभारायला पाहिजे, त्याच्यासाठी तो उद्योगधंदा करणारा एखादा उद्योजक पाहिजे, साधनं पाहिजेत आणि प्रयत्न पाहिजे. आणि तरीसुद्धा नशीब आहेच त्याच्यामध्ये. दैवै चैवात्र पंचमम, दैवंच एव अत्र पंचमम असं म्हटलेलं आहे. एव म्हणजे पाहिजेच, आणि अत्र म्हणजे इथे, ह्या विषयामध्ये जो विषय बोलतायत ना भगवंत, काय भगवंतांचा एक न एक शब्द, तत्रैवम सती करतार, तिथे तत्र वापरला आहे, इथे अत्र वापरला आहे. ह्या विषयामध्ये आत्ता मी जो बोलतो आहे ना, त्या विषयामध्ये अधिष्ठान तथा करता करणेंच पृथक्विधम असं सांगितलेलं आहे. आता परत या दोन्ही श्लोकांचा आणखीन सखोल अभ्यास करणार. कुठलंही कार्य तडीस जाण्यासाठी वेदांतशास्त्रांनी त्याची 5 कारणं सांगितलेली आहेत. ही 5 कारणं आता आपण बघितली. आता इथे म्हटलेलं आहे सांख्ये कृतांते. सांख्य, दुसऱ्या अध्यायापासून आपण सांख्य शब्द बघतोय. सांख्य म्हणजे ज्ञान. समख्या, ख्या म्हणजे बोलणं, सम म्हणजे सम्यक. योग्य कोण बोलतो? ज्याला ज्ञान आहे तोच योग्य बोलणार ना. आणि म्हणून जे योग्य बोलतात, जे क्रमवार बोलतात, जे तार्किकतेने बोलतात, तर्कशुद्ध ज्यांचं बोलणं आहे ते संख्यायुक्त जे बोलणं आहे ते सांख्य. त्यामुळे ते ज्ञानी असा त्याचा एक अर्थ आहे. आणि कृतांते याचा अर्थ काय आहे हेही बघणार आहोत. कृतांत म्हणजे काय आहे? कृत अंत. कृत अंत बघूया आपण. कर्माची परिणती म्हणा,
निश्चयात्मका म्हणा, किंवा वेगळ्या अर्थाने जर का बघितलं तर कृतयुगाच्या शेवटी, कृत अंते असंही म्हटलेलं आहे. कृतयुगामध्ये असं म्हणतात की सगळेजण आदर्श होते, परिपूर्ण होते, सदाचरणी होते. त्यामुळे तेव्हा त्या आचरणाला वळण लावण्याचं शास्त्र सांगण्याची आवश्यकता नव्हती. पण धर्म, तेव्हा काय होतं, धर्माला महत्त्व होतं. जितका आहार आवश्यक आहे, जितकी निद्रा आवश्यक आहे, तितका धर्म मुरलावता. माणसांच्या मनामध्ये धर्म मुरलावता. त्यामुळे तेव्हा त्याचा उपदेश किंवा ते शास्त्र सांगण्याची आवश्यकता नव्हती. पण कृतयुगाच्या शेवटी असं म्हणतात बरं का, कृतयुगाच्या शेवटी जडपणा, आळस, लोलुपता, लोभ, संग्रह हे विकार वाढत गेले आणि त्याच्यातनं हे वर्तन नियंत्रित करण्यासाठी चांगलं वाईट, योग्य अयोग्य, सार असार हे पटवणाऱ्या शास्त्राची ओळख करून द्यावी अशी वाटली. आणि म्हणून सांख्ये कृतांते असाही अर्थ एक होऊ शकतो बरं का. आता या कृतांत याचा आणखीन थोडासा बघूया. 15वा श्लोक. अधिष्ठान. आता आणखीन थोडासा, हे 5 आपण शेतीचं बघितलं, कारखाना पाहिला, शाळा पाहिली, सॉफ्टवेअर पाहिलं, असं अनेक पाहिले. आता आणखीन व्यापक. आता हा तर व्यावहारिक अर्थ पाहिला, पण एवढाच अर्थ भगवंतांना अभिप्रेत नाही. आता समजाच बरं का, जर का आम्हाला अध्यात्म मार्गाने वाटचाल करायची, हे सुद्धा एक कर्मच आहे ना, आम्हाला मोक्षापर्यंत पोचायचं आहे समजा, तर मग त्याच्यासाठी अधिष्ठान काय आहे? अहो हेच अधिष्ठान आहे. ह्या शरीराची जरी कितीही संतांनी निंदा केलेली असली तरी या शरीराच्या माध्यमातूनच आम्हाला तिथे पोचता येणार आहे. शरीरधर्मानीच नरदेहाचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे. बहुत जन्माचा सेवट नरदेह सापडे अवचट असं समर्थांनी म्हटलेलं आहे. मग आता अधिष्ठान आम्हाला लाभलं आहे, किती उत्तम गोष्ट, आम्हाला मुख्यच गोष्ट मिळालेली. अधिष्ठान म्हणजे शरीर. कर्ता कोण आहे? कर्ता आहे तो जीव आहे. हा जीव करतो ना, जीवच ही सगळी स्फुरण देतो, प्रेरणा देतो, उत्साह स्फूर्ती कुठनं मिळते? ह्या जीवाकडनं मिळते. अधिष्ठानाच्या या शेतीमध्ये हा जीव आता शेती करणारे, उत्तम पीक घेणारे. कशाचं? मोक्षाचं. त्या मोक्षापर्यंत जर का पोचायचं असेल, त्या अध्यात्माचं पीक घ्यायचं असेल, तर आपल्याला करणं कुठली दिलेत? 10 बैल दिलेत तुम्हाला. तुमच्याकडे 10 बैल आहेत, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. चला मग झालं, तर शेती मिळाली आहे, साधनं मिळाली आहेत आणि कर्ता आहे. आता काय करायचं आपल्याला? विविधाश्च पृथक चेष्टा. चेष्टा म्हणजे हे सगळे व्यवहार आहेत ना, सगळे जे व्यापार आहेत ना, म्हणजे काय देणं घेणं, उठणं बसणं, खाणं पिणं, हे सगळे व्यवहार त्या मार्गाने करायचे. अधिष्ठानं तथा कर्ता करणैंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा. आणि दैवैचैवा. दैव म्हणजे ह्या देवता आहेत. इथे मात्र दैवचा अर्थ आपण देवता बघूया. प्रत्येक इंद्रियाची देवता आहे. त्या देवतांना प्रसन्न करून घेतलं, ही अध्यात्माची शेती आपल्याला उत्तम करता येईल. कुठल्या कुठल्या देवता आहेत हे आम्हाला नाही माहिती, बघूया ना. वाणीची देवता आहे अग्नी. अग्नी उत्तम असेल तर तुम्हाला उत्तम उच्चारण करता येईल, उत्तम शब्द बोलता येतील. त्यामुळे वाणीची देवता आहे अग्नी. त्या अग्नी देवतेला नमस्कार करायचा आहे. डोळ्याची देवता आहे सूर्य. सूर्याला सुद्धा रोज वंदन करायचं आहे. तुमच्या घरातून, तुमच्या खिडकीतून, तुमच्या बाल्कनीतून, तुमच्या अंगणातून, तुमच्या गच्चीवरनं जिथनं कुठे सूर्य दिसतो आहे त्याच्याकडे, तो उगवता सूर्याकडे बघा आणि त्याला मागा, माझ्या डोळ्यांमध्ये तुझं तेज येऊ देत किंचित. तुझ्याकडे तर काय, तू तेजोनिधी आहेस, तुझ्याकडे तर एवढा साठा आहे, मला एवढंसं दे, कणभर दे, माझ्या डोळ्यामध्ये तुझं तेज येऊ दे. कारण डोळ्याची देवता आहे ती सूर्य आहे. हाताची देवता कोण आहे? हात काम करतात. आमच्या हाताने आम्ही कुठली घरातली कामं, बाहेरची कामं,
काही देण्याघेण्याची कामं, काही कष्टाची कामं आम्ही करतो. हाताची दैवत आहे दिशा, हाताची दैवत आहे हाताची दैवत आहे इंद्र आणि कानाची दैवत आहे दिशा. या कानाला सुद्धा या दिशांकडनं श्रवण मिळतं आहे. त्यामुळे माणसाने काय करायचं, ह्या देवतांना प्रसन्न करून घ्यायचं आहे. या दैवाचं स्वरूप नीट जाणून घेतलं तर तो कधीही दैववादी किंवा निष्क्रिय होणार नाही. दैव हे आपल्या हातात आहे म्हणून चढून जायचं नाही, गर्व करायचा नाही, त्याचा अभिमान धरायचा नाही, पण ओळखून राहायचं की दैववादी व्हायचं नाही की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाही म्हणायचं. प्रयत्न मीच करणार आहे, मलाच धडपड करायची, मलाच हालचाल करायचे, पण यश देणारा मात्र तो आहे. प्रयत्नशील आपण राहायचे, दैववादी नाही, निष्क्रिय व्हायचं नाही, तर प्रयत्नशील आहे. आणि हे केलं तर इतर 4 घटकही आपल्या हातात निश्चितपणाने येऊ शकतात ना. इतर सगळे घटकसुद्धा आपल्याला अनुकूल करून घ्यायचेत. असं कोणीही नाही आहे की मला कोणीतरी मदत केली तर मला यश मिळेल, असं नाही आहे. आपण एक कुणाला तरी दोष देतो, कुणाच्या तरी माथ्यावर खापर फोडतो की असं झालं म्हणून माझं काही बरोबर झालं नाही, मला यश मिळालं नाही, अशी काही परिस्थिती आहे, असं नसतं. सगळं तुमच्याच हातात आहे. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. यांच्यामुळे सुख मिळालं आणि त्यांच्यामुळे दुःख मिळालं नाही. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाती ती कुबुद्धी रेखा. दुसऱ्यामुळे मला मिळालं हे कुबुद्धी आहे, कुबुद्धी रेखा. अहम करोमी ती वृथाभिमान. पण जास्त चढूनही जायचं नाही, मीच करतो, मला सगळं येतं, मी काय हुशार आहे, मला असलं काही नाही. अहम करोमी इति वृथा अभिमान. मग कसं करायचं आहे, स्वकर्मसूत्रे ग्रथितोही लोका. आपण आपल्या कर्मानी बांधलेले असतो, त्यामुळे तसंच वागायचं आहे, पण प्रयत्न 100% करायचे आहेत. त्यामुळे आपल्या स्वाधीन जी आपली 4 गोष्टी आहेत त्या मात्र विचारपूर्वक पूर्ण प्रयत्नानिशी करायची. मग आता हे सगळं करत असताना कसं वागायचं आहे, तर पण हे सगळं करूनसुद्धा मागच्या श्लोकात पाहिलं तसं कधी यश मिळेल, कधी नाही मिळणार, कधी आमच्या मनासारखं होईल, कधी मनाविरुद्ध होईल, कधी अनुकूल होईल, कधी प्रतिकूल होईल. मग काय होईल हे आम्हाला माहिती नाही आहे. मग एवढंच लक्षात ठेवायचं आहे, होप फॉर द बेस्ट बट प्रिपेअर फॉर द वर्स्ट. वाईटाची तयारी ठेवा पण चांगल्याची अपेक्षा करा. करतच राहायचे, कर्म करतच राहायचे. यश मिळेल, कधी अपयश मिळेल, खचायचं नाही आहे, कधीच खचायचं नाही आहे. अपयश मिळालं तरी त्याच्यातनं धडा घ्यायचा की माझं काय काय चुकलं, काय काय माझ्या चुका झाल्या म्हणून मला यश मिळालं नाही, त्या चुका सुधारायच्यात, त्या चुका परत नाही करायच्या. आणि नव्या दमाने, नव्या प्रयत्नाने आपल्याला त्या यशाच्या शिखरापर्यंत निश्चितच पोचता येईल. म्हणजे एडिसननी जेव्हा तो बल्बचा शोध लावला तेव्हा तो म्हणाला होता की मी काही 99 वेळा प्रयत्न केले पण मला यश मिळालं नाही, पण मला एवढं तर कळलं ना की 99 कुठल्या पद्धती आहेत की ज्याच्यामुळे यश मिळत नाही, किंवा 99 कुठल्या चुका होऊ शकतात हेच मी शिकलो. 100 म्हणजे पहिले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत, प्रत्येक वेळेस आपण शिकतो. आणि व्यवहारात, संसारातसुद्धा आपण किती चुकतो, पण प्रत्येक चुकीतनं शिकत जायचं. चूक ही चूक नाहीच आहे, चूक ही प्रत्येक सुधारायची एक संधी आहे, प्रत्येक चूक ही ऑपॉर्च्युनिटी आहे, प्रत्येक दुःख ही आपल्याला मिळालेली एक संधी आहे स्वतःला घडवायची. अशा संधीतनं, अशा चुकातनं, अशा संकटातनं, अशा अडचणीतनं मार्ग काढायचा आहे. हळूहळू आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे. आणि इथे आपलं ध्येय काय आहे, मोक्षापर्यंत जायचं आहे. गीतेच्या भाषेत म्हटलं तर परमपदापर्यंत जायचं आहे. जे परमपद असं आहे, यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. माझं ते स्थान आहे, मला तिथपर्यंत पोचायचं आहे. आणि म्हणून ह्या 5 गोष्टी आपण लक्षात ठेवूया. प्रत्येक गोष्टीत, कुठलीही गोष्ट करताना तुम्ही ह्या 5 गोष्टी तपासून बघायच्या की अधिष्ठान नीट आहे ना, कर्ता नीट आहे ना, साधनं व्यवस्थित आहे ना, प्रयत्न चांगले आहेत ना, आणि दैव हे सोडून द्यायचे. दैव
हे 4 तुमचे घटक तुमच्या हातात असले तर दैव हा 20% त्याच्यावर सोपवायचा आहे, पण तुमच्या 80%ला त्याच्यावर संतुष्ट होऊन त्या 20%तला सुद्धा निश्चितपणाने काही भाग तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला 90-95 मार्क तरी मिळू शकतात. याचं निश्चितच त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यातनं कुठेही खचायचं नाही आहे आणि यश मिळालं तरी चढूनही जायचं नाही आहे. असे प्रयत्न आपण ह्या अध्यात्म मार्गात किंवा संसारात किंवा व्यवहारात किंवा समाजात करत राहूया आणि आपल्या स्वतःला आणखीन समृद्ध, उन्नत, प्रगत घडवत राहूया. अशीच त्या योगेश्वराकडे प्रार्थना करूया आणि आज मात्र इथेच थांबूया. आजचे किती श्लोक झाले तेवढे म्हणूया. 5 श्लोक झालेत आणि मग प्रार्थना म्हणूया. न द्वेष्ट्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् पञ्चैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम् अधिष्ठानं तथा कर्ता करणैश्च पृथक्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवैश्चैवात्र पञ्चमम्. असे आज 5 श्लोक झाले. पुढच्या वेळेला हा श्लोकसुद्धा पूर्ण झालेला नाही बरं का, कारण अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्याचाच एक अपोजिट बाजू, याची एक दुसरी बाजू. आज आपण चांगल्या कर्माविषयी पाहिलं, पुढच्या वेळेस आपण वाईट कर्माविषयीसुद्धा बघणार आहोत. कारण जगामध्ये चांगलं आहे तसं वाईट आहे, सुष्ट आहे तसे दुष्ट आहेत, योग्य आहे तसं अयोग्यसुद्धा आहे. या सगळ्याचा विचार साकल्याने भगवंतानी केला आहे. त्याच्याबद्दल पुढच्या भागामध्ये निश्चितच बोलणार आहोत. आज इथेच थांबूया. प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.